राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं या मागणीकरता मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन छेडलेलं आहे। तर इकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू केले आणि या उपोषणाला पहिल्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली। भाजपचे आमदार आशिष देशमुख उपस्थित होते, आमदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, खासदार नामदेव किरसान अशा अनेक आजी माजी आमदार आणि काही नेत्यांनी उपस्थिती लावली आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला। आणि या आंदोलना ठिकाणहून माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमर, इकडे मुंबईमध्ये मराठा आंदोलक संतप्त झालेत आणि आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर याच आंदोलनाला उत्तर दिलं जाते। नागपूरमध्ये या ठिकाणी साखळी उपोषण केलं जाते। आज या ठिकाणी कोण कोण नेते येणार असल्याचं कळतंय, काय नेमकं या ठिकाणचं वातावरण आहे? अनुपमा, आता सकाळच्या सत्रात काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारीच इथे पोहोचलेले आहे। आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आमदार म्हणून आपण इथे पोहोचलेले आहे। काल आपली काँग्रेसची भूमिका सुद्धा मांडली, आज सुद्धा इथे पोहोचलेले आहे। एकीकडे आज शरद पवार जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थानावर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। खरं तर त्यांनी मंडल आयोग यात्रा सुद्धा नागपुरातून काढली होती, पण आज त्या व्यासपीठावर दिसतात आणि तुम्ही काँग्रेसचे नेते इथे व्यासपीठावरून सलग दुसऱ्या दिवशी पाठवले। पवारसाहेब राज्याचे मोठे नेते आहेत। पवारसाहेब तोडगा काढण्याच्या उद्दिष्टाने किंवा कोणत्या समाजाची काय मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं सातत्याने जे आपण या ठिकाणी सांगितलं जात आहे की ओबीसीच्या आरक्षणावर किंवा ओबीसीच्या वाट्यामध्ये इतरांचा वाटा राहू नये, त्या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहे। खरं म्हणजे राहुलजींनी 2 वर्षापूर्वी ही भूमिका संसदेमध्ये मांडली होती आणि त्यांनी म्हटलं की जोपर्यंत जातनिहाय जनगणना आपण करणार नाही तोपर्यंत याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी याच्या अनुसरून समजा हे जर केलं तर निश्चितपणानं, कारण मराठा समाज सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे त्यांना त्या गोरगरीब समाज मराठवाड्यामध्ये विशेषतः आहे आणि म्हणून त्यांची ती मागणी आरक्षणाची ही चुकीची आहे हे आमचं म्हणणं नाही आहे। आमच्या आरक्षणाला आमच्या वाट्यामध्ये आणखीन हिस्सेदारी होऊ नये ही आमची भूमिका आहे। तायवाडे सर आहे सर, सलग दुसरा दिवस आहे आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस। मुंबईत तीव्र आंदोलन सुरू आहे, सरकारकडून हालचाली दिसत आहे, उपसमितीच्या बैठकीचं सत्र सुरू आहे, अस्वस्थता वाढत चालली आहे। अजून आपलंही आंदोलन तीव्र होणार? नक्कीच तीव्र होणार। हे बघा, सरकारने आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे की आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। आजही सरकारचे विविध प्रतिनिधी, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्री असो, वारंवार तशा प्रकारचं सुतोवाच करत असतात, पण तरी सुद्धा आंदोलनकर्त्याच्या दडपणाखाली येऊन आमच्यामधल्या आरक्षणातनं आरक्षण देण्याचा कधी विचार होतो का, ही शंका आमच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे आणि त्या शंकेचं पुन्हा सरकारने निराकरण करावं आणि पुन्हा एकदा आम्हाला लेखी स्वरूपात देऊन आश्वस्त करावं की आम्ही तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, हीच आमची साधी अपेक्षा आहे। सर, आज तुमच्या बोलण्यामधून जाणवत आहे की सरकारने पुन्हा एकदा लेखी आश्वासन द्यावं, कुठेही अस्वस्थता जास्ती वाढत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लेखी स्वरूपातलं आश्वासन व्हावं, कारण की 2 दिवसापूर्वीपर्यंत आपण लेखी आश्वासन दिलं आहे, आम्ही निर्धास्त असल्याचं तुम्ही बोलत होता, पण आज असं भूमिका समाजाकडून येत आहे की परत एकदा लेखी स्वरूपात आश्वासन? नाही, बिनधास्त आम्ही आजही आहोत, पण एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या याला आहारी जाऊन बळी पडून म्हणा किंवा दडपणाखाली येऊन आमच्यावरती एखाद्या वेळेस अन्याय होऊ शकतो ही भीती कोणाच्याही अगदी अन्यायाची भीती वाटते आहे आणि त्यामुळेच खरं तर हे आंदोलन आता छेडलेलं आहे। त्यामुळे आंदोलनामध्ये कोण नेमकं भेटीगाठी देते आणि काय नेमकी रणनीती आंदोलनाची असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।